नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न कव्हर करून घेणार, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी बघा उपयुक्त असणार आहेत हे प्रश्न, ज्यामध्ये आपण माहिती देखील कव्हर करणार आहोत आणि काही महत्त्वाचे प्रश्न देखील कव्हर करणार आहोत. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होईल, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. आजचा आपला भाग असणार आहे 459वा. या भागामध्ये आपण 10 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पर्याय ड अलवर. आता हे अलवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान राज्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा देशातील पहिला जर जिल्हा आपण पाहिला तर तो असणार आहे अलवर. हा देशातील पहिला जिल्हा आहे ज्याने बघा 100% संरक्षण मिळवलेलं आहे. कोणत्या राज्यातील आहे? राजस्थान राज्यातील आहे. उपक्रमाचं नाव काय? तर इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047. काय? इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 हे उपक्रमाचं नाव आहे. अंमलबजावणीची संस्था कोणती? तर भारत सरकार, वित्त मंत्रालय आणि IRDAI या बघा अंमलबजावणी संस्था आहेत. सर्वेक्षणाची जर आपण पद्धत पाहिली तर ती पद्धत अशी आहे की घरोघरी जाऊन विमा नसलेल्या लोकांची ओळख करणे ही सर्वेक्षणाची पद्धत होती. वयोगट जर आपण पाहिला तर या वयोगटामध्ये बघा 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. पूर्णपणे विमा उतरवलेली गावे जर आपण पाहिले तर ती किती आहेत? 9 आहेत बघा, 9 पूर्णपणे विमा उतरवलेली गावे. त्यानंतर विमा कंपनी कोणती आहे? युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. काय? युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही इन्शुरन्स विमा कंपनी, लक्षात ठेवायचं आहे. एक माहितीसाठी सांगतो तुमच्या, तर जे काही भारतातील पहिले आहेत बघा, भारतातील पहिले याचा एक भाग या अगोदर आपण व्हिडिओ त्याचा अपलोड केलेला आहे यूट्यूबवर, तो देखील आपल्याला पाहायचा आहे. आणि त्याचा दुसरा भाग आपण उद्या अपलोड करत आहोत आपल्या चॅनलवर बघा, उद्या अपलोड होईल. भारतातील पहिले याचा दुसरा भाग. पहिला भाग आपण अगोदर अपलोड केलेलाच आहे. या दुसऱ्या भागामध्ये लेटेस्ट मागच्या 2-3 महिन्याचे जे असणार बघा भारतातील पहिले, तर ते आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आता राहिला कालचा प्रश्न. काल व्हिडिओमध्ये आपण शेवटी एक प्रश्न राहिला होता जो आपण कमेंटमध्ये सांगायचा होता. तो प्रश्न असा होता, पृथ्वी विज्ञानातील क्रॅफर्ड पुरस्कार 2026. काय? पृथ्वी विज्ञानातील क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर झाला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं होतं. काही जणांनी त्याचं उत्तर कमेंटमध्ये दिलं आहे, परंतु बहुतेक जणांनी उत्तर हे कमेंटमध्ये दिलेलं नाही. परंतु ते तसं न करता बहुतेकांनी उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे, कारण जेणेकरून आपला चांगला अभ्यास होऊन जाईल. उपक्रम चांगला आहे, फक्त तुम्ही साथ द्या. वीरभद्रन रामनाथन. काय? वीरभद्रन रामनाथन यांना बघा पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा जाहीर झाला होता. आता घेऊया दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा आहे, जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये सर्वाधिक जागा ह्या कोणी जिंकलेल्या आहेत? याचं उत्तर सांगण्या अगोदर एक प्रश्न तुमच्यासाठी. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा किती आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जिल्हा परिषद किती आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये? याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तर नुकतंच जिल्हा परिषद निवडणूक 2026 ही आपल्या महाराष्ट्रामध्ये पार पडली. यामध्ये सर्वाधिक जागा जर कोणी जिंकल्या असतील तर सर्वांना याचं उत्तर माहिती असेल तर भारतीय जनता पार्टी. सध्या भारतीय जनता पार्टी ही ट्रेंडिंग आहे. आता कोणतीही निवडणूक असू द्या बघा, तर त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनेच बघा चांगलं यश मिळवलेलं आहे. तर BJP किंवा भारतीय जनता पार्टी त्याचे राष्ट्राध्यक्ष बदललेले आहेत, ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे आपण अगोदर भरपूर वेळा कव्हर केलेलं आहे. तर भारतीय जनता पार्टी या पक्षाने बघा सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा जर पक्ष आपण पाहिला तर अजित पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट याने सर्वाधिक जागा जिंकल्या. तिसऱ्या क्रमांकावर आहे शिवसेना शिंदे गट. चौथ्या क्रमांकावर आहे काँग्रेस. एकूण जागा जर आपण पाहिल्या तर एकूण जागा किती होत्या? 731 जागा होत्या.
731 जागांसाठी निवडणूक पार पडली होती जिल्हा परिषदेची 2026ची. किती जिल्ह्यांमध्ये? तर 12 जिल्ह्यांतील एकूण 731 जागांसाठी जिल्हा परिषद निवडणूक पार पडली, ज्यामध्ये सर्वाधिक भारतीय जनता पार्टीने जागा जिंकल्या ते किती? तर 233. याबाबतची सर्व अधिक माहिती जी आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होईल त्या ठिकाणी तुम्ही ती पाहू शकता. BJPने सर्वाधिक 233 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिंकल्या 167 जागा. शिवसेना शिंदे गटाने जिंकल्या 162 जागा. काँग्रेसने जिंकल्या 56 जागा. शरद पवार गटाने जिंकल्या 27 जागा. उद्धव ठाकरे शिवसेना गटाने जिंकल्या 43 जागा आणि इतर त्यांनी देखील जिंकल्या 43 जागा. हे झालं जिल्हा परिषद निवडणूक 2026. आता येऊया पंचायत समिती. पंचायत समितीच्या देखील निवडणुका नुकतंच पार पडल्या. जागा किती होत्या? 1462 एवढ्या जागा होत्या, ज्यामध्ये सर्वाधिक जागा इथे देखील BJP याच पक्षाने जिंकल्या 459 जागा. किती? 459 जागा. त्यानंतर दुसरा क्रमांक येतो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 306 जागा. तिसरा क्रमांक येतो शिवसेना शिंदे गटाचा 302 जागा. लक्षात ठेवायचं, यावर प्रश्न विचारला जाईल. पुढील प्रश्न आहे तिसरा. 79वी संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला नाही तरी प्रश्न फिरवून विचारला जातो. बहुतेक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच 2-3 ज्या प्रमुख स्पर्धा आहेत बघा, डेव्हिस कप असेल, संतोष ट्रॉफी असेल किंवा इराणी चषक वगैरे अशा ज्या काही ट्रॉफी आहेत बघा, तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत यावर प्रश्न विचारला जातो. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, तर संतोष ट्रॉफी 2025-26 जी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. कशाशी? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित असून यावर प्रश्न विचारलेला आहे. बहुतेक वेळा लक्षात ठेवायचं आहे, फुटबॉल खेळाशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी, जिची नुकतीच 79वी आवृत्ती पार पडली. आणि या 79व्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर पर्याय ड सर्व्हिसेसने. कोणी? सर्व्हिसेसने. कितव्यांदा? तर 8व्यांदा. 8वं विजेतेपद असणार आहे सर्व्हिसेसचं यावर्षीचं. उपविजेता कोण आहे? केरळ हा उपविजेता आहे. लक्षात ठेवायचं आहे, केरळ उपविजेता आणि विजेता आहे सर्व्हिसेस, ज्याने 8व्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे संतोष ट्रॉफीचं. सर्वात यशस्वी संघ जर आपण पाहिला तर तो पश्चिम बंगाल आहे. बघा, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हा सर्वाधिक संतोष ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? आसाम या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आवृत्ती किती होती? 79वी होती. सामने किती झाले? 88 सामने यामध्ये पार पडले. किती? 88 सामने. सर्वाधिक गोल कोणी केले? हिमांशू जांगरा. नाव लक्षात ठेवायचं आहे, हिमांशू जांगरा यांनी सर्वाधिक गोल केले होते. आयोजक कोण होते? अखिल भारतीय फुटबॉल महासंघ हे याचे आयोजक होते. याचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे? तर कल्याण चौबे. काय? कल्याण चौबे हे याचे अध्यक्ष आहेत. हे देखील परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे चौथा. इचलकरंजी या महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण बनलेले आहेत? प्रश्न अतिशय महत्त्वाचा, स्टार मार्क करून ठेवायचा. यावर हमखास प्रश्न विचारला जाईल. एकतर इचलकरंजी घ्या किंवा जालना घ्या, दोघांचे उत्तर आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. पहिलं इचलकरंजी कव्हर करून घ्या. इचलकरंजीमध्ये बघा, प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. इचलकरंजी महानगरपालिका महाराष्ट्राची कितवी महानगरपालिका आहे? 28वी. हे लक्षात ठेवायचं आहे, 28वी. जालना कितवी आहे? 29वी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत, त्यामध्ये 28वी इचलकरंजी, जालना आहे 29वी. लक्षात ठेवायचं आहे. तर या दोन ज्या काही महानगरपालिका आहेत, तर या दोन महानगरपालिकांसाठी बघा प्रथमच निवडणूक पार पडली महानगरपालिकेची. लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिलेच महापौर कोण असणार आहेत? तर पर्याय क उदय धाटुंडे. उदय धाटुंडे यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी नुकतंच बिनविरोध निवड झालेली आहे. हे जे काही उदय धाटुंडे आहेत ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? तर ते आहेत भारतीय जनता पार्टीशी संबंधित. लक्षात ठेवायचं, भारतीय जनता पार्टीचे आहेत उदय धाटुंडे. त्यानंतर उपमहापौर जर आपण पाहिले तर अनिल डाळ्या. नाव लक्षात ठेवायचं आहे, अनिल डाळ्या हे पहिले उपमहापौर पहिले अनिल डाळ्या आणि महापौर पहिले उदय धाटुंडे. दोघांवर प्रश्न विचारला जाईल. प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. इचलकरंजीचे पहिले महापौर उदय धाटुंडे,
पहिले उपमहापौर अनिल डाया. आता येऊया जालनाची 29वी महानगरपालिका आहे महाराष्ट्राची. तर 29व्या महानगरपालिका जालना हिचे पहिले महापौर आहेत वंदना मगरे आणि पहिले उपमहापौर आहेत राजेश राऊत. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. वंदना मगरे महापौर आणि उपमहापौर राजेश राऊत. झालं एवढं क्लिअर. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. 5वा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 हा सराव कोठे आयोजित केला आहे? तर पर्याय क जैसलमेर राजस्थान. राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 हा सराव आयोजित केलेला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, भारतीय हवाई दलाचे प्रमुख सध्या कोण आहेत? असे प्रश्न जे मी तुम्हाला सांगत असतो बघा, याचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर त्यांनी बहुतेकांनी बघा याचं उत्तर कमेंट करून नक्कीच द्यायचं आहे, कारण जेणेकरून आपला अभ्यासच चांगला होत असतो, लक्षात राहते जास्तीत जास्त. तर भारतीय हवाई दलाने याचं आयोजन केलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, आयोजन कोणी केलेलं आहे? भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026. कोठे आयोजन केलेलं आहे? जैसलमेर राजस्थान या ठिकाणी. सहभागी कमांड यामध्ये कोणते आहेत? तर वेस्टर्न एअर कमांड आणि साऊथ वेस्टर्न एअर कमांड हे यामध्ये सहभागी कमांड आहेत. यामध्ये लढाऊ विमान जर आपण पाहिला तर त्यामध्ये राफेल लढाऊ विमान असेल, सुकोई 30 MKI विमान असेल, तेजस लढाऊ विमान असेल, MiG-29 असेल, जाग्वार असेल, मिराग 2000 हे लढाऊ विमान असेल. तर अशा महत्त्वपूर्ण लढाऊ विमाने बघा यामध्ये सहभाग हा नोंदवला होता. त्यानंतर MiG-21 लक्षात ठेवायचं आहे. MiG-21 हे IAF मधून बघा निवृत्त झालेलं लक्षात ठेवायचं आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाईल. MiG-21 हे IAF मधून निवृत्त झालेले आहे आणि त्या निवृत्त झाल्या कारणाने बघा प्रथमच या MiG-21ने बघा यामध्ये सहभाग हा नोंदवला नव्हता, म्हणजेच यामध्ये प्रथमच तो सहभागी झाला नव्हता. पुढील प्रश्न आहे 6वा, ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे देशातील किंवा भारतातील पहिले बंदर कोणते ठरलेले आहे? तर पर्याय ब V.O. चिदंबरनार बंदर प्राधिकरण. काय? V.O. चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे बघा ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलेच बंदर ठरलेले आहेत. आता स्थान जर आपण पाहिलं या V.O. चिदंबरनार बंदर प्राधिकरणाचं, तर ते येतं थुत्तुकुडी, तमिळनाडू. कोणत्या राज्यातील आहे? तर थुत्तुकुडू, तमिळनाडू या ठिकाणचं त्याचं स्थान आहे. अंमलबजावणीची संस्था आपण पाहिली तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही अंमलबजावणीची संस्था आहे. हे बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाअंतर्गत येतं. पुढील प्रश्न आहे 7वा, 2026च्या लष्करी ताकदीनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? नुकतंच ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 काय? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आणि या आकडेवारीच्या नुसार 2026च्या लष्करी ताकदीनुसार जगात भारताचा क्रमांक जर आपण पाहिला तर भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर. एकूण मूल्यमापन देशांची संख्या किती होती? तर 145. किती? 145 देशांची मूल्यमापनची संख्या होती, ज्यापैकी भारताचा 4था क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? अमेरिका. अमेरिका प्रथम आहे. दुसरा कोणता आहे? रशिया आहे. तिसरा कोणता आहे? तर चीन आहे आणि 4थ्यावर आपला भारत आहे. 5वा क्रमांक कोणता आहे? तर साऊथ कोरिया. साऊथ कोरियाचा 5वा क्रमांक आहे. आता मोजमापाची जर आपण पद्धत पाहिली तर ज्या देशाचा स्कोर जितका कमी तितका देश अधिक शक्तिशाली ही मोजमापाची पद्धत आहे. म्हणजे जर भारताचा जर सर्वात कमी स्कोर असेल तर भारत हा सर्वात शक्तिशाली आणि भारताचा जर सर्वात स्कोर जास्त असेल तर भारत हा सर्वात कमी शक्तिशाली, अशी ती मोजमापाची पद्धत आहे. उदाहरण म्हणून घेतलं तर सर्वात कमी स्कोर कोणत्या देशाचा आहे? अमेरिका या देशाचा आहे. तर मोजमाप पद्धतीनुसार अमेरिका हा बघा जगात सर्वाधिक ताकदीचा देश हा ठरलेला आहे. स्कोर किती आहे अमेरिकेचा? तर 0.0741 काय? 0.0741 असा बघा अमेरिकेचा स्कोर आहे आणि अमेरिका यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्यावर कोणता आहे? ताकदीनुसार जगात दुसरा क्रमांक कोणाचा? रशियाचा आहे. रशियाचा स्कोर आहे 0.0791 असा रशियाचा स्कोर आहे. चीनचा स्कोर आहे 0.0919 असा चीनचा स्कोर आहे. भारताचा स्कोर विचारला जाऊ शकतो. भारताचा स्कोर काय आहे? तर 0.1346 काय?
1346 असा भारताचा स्कोर आहे आणि त्या स्कोरनुसार भारत हा 4थ्या स्थानावर आहे. 5व्यावर आहे साऊथ कोरिया, ज्याचा स्कोर आहे 0.1642 हा साऊथ कोरियाचा स्कोर आहे. प्रश्न क्रमांक 8वा पाहूया. बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे? आता दुसरे राज्य विचारलेले आहे. पहिले राज्य देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर दुसरे राज्य कव्हर करून घेऊया अगोदर. गोवा. गोवा हे बघा बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य ठरले असून केरळ हे बघा पहिले राज्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. केरळ पहिले राज्य आहे आणि दुसरे राज्य आहे गोवा. प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. पणजी गोवाची राजधानी आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर दुसरे राज्य गोवा, पहिले राज्य केरळ. यामागचा उद्देश काय आहे? तर जैवविविधतेचे मूल्यांकन आणि संवर्धन नियोजन करणे हे यामागचा उद्देश आहे. नुकतंच गोवा पक्षी महोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता. गोव्यामध्ये कितवी आवृत्ती होती? 9वी आवृत्ती होती गोवा पक्षी महोत्सवाची. आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर वालपोई. कोठे? वालपोई गोवा या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि थीम होती मेजेस्टिक म्हादेई. काय? मेजेस्टिक म्हादेई अशी यावर्षीची थीम होती. एक प्रश्न तुमच्यासाठी नवा, याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. कोणीही न कमेंट करता राहायचं नाही, प्रत्येकाने कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले? याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बहुतेकाने उत्तर द्यायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन. प्रश्न पहिला. भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? अलवर राजस्थान हा भारतातील 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. दुसरा प्रश्न आहे. जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या? तर भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत सर्वाधिक जागा. पुढील प्रश्न आहे. 79वी संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर सर्व्हिसेसने जिंकलेली आहे 2026ची संतोष ट्रॉफीची फुटबॉल स्पर्धा. उपविजेता कोण आहे? केरळ आहे उपविजेता. पुढील प्रश्न आहे 4था अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण बनले आहेत? तर उदय धाटुंडे हे इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर बनले असून उपमहापौर आहेत अनिल डाया. जालनाचं देखील कव्हर करून घेऊया. वंदना मगरे महापौर आहेत पहिले आणि राजेश राऊत हे पहिले उपमहापौर आहेत. पुढील प्रश्न आहे. भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2026 हा सराव कोठे आयोजित केला आहे? तर जैसलमेर राजस्थान या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय हवाई दलाने याचं आयोजन हे केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे. ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते ठरले आहे? तर VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर ठरलेले आहे. पुढील प्रश्न आहे. 2026च्या लष्करी ताकदीनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा 4था क्रमांक आहे. पहिल्यावर आहे अमेरिका, दुसऱ्यावर आहे रशिया, तिसऱ्यावर आहे चीन. पुढील प्रश्न आहे 8वा. बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा आहे बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य ठरले असून पहिले राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. शेवटचा 9वा प्रश्न जो तुमच्यासाठी होता त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.